हम इधर आए प्राचीन कोकण। कोंकणी लाइफस्टाइल को डिपिक्ट करने वाला प्राचीन कोंकण, ये गणपतिपुले के पास ही है म्यूजियम। बर्ड्स की आवाज। गर्दी आहे का? तिकीट किती आहे ताई? आणि याची पण 50? हो का? आणि मोबाईल किंवा कॅमेराने म्युझियममध्ये फोटो काढणार असाल तर त्याचा वेगळा चार्ज आहे। ते किती? 50 रुपीज़ पर हेड ऐसे टिकट है। कैमरा रहेगा तो अलग से 50 रुपीज़ और गाइड चाहिए तो और 50 रुपीज़। इधर ऑर्डर भी देते आता है। हमने ऑर्डर किया है प्राचीन कोकण स्पेशल, उसमें एक थाली पीठ और नाही कॅश। और हमने आमरस पूरी लिया। अवनी अमोल देवगडकर, अवनी मैंगो देवगडकर। सरबत फॉर अद्वैत, कोकम देवगड। सरबत फॉर अवनी, ठीक आहे ना? मीना, कैरी पनीर। 10 रुपये सुट्टे। जय शिवाजी। इट इज़ एडवाइजेबल टू कैरी वाटर अलॉन्ग विथ यू। नमस्कार, मी अमिषा प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे। या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे नक्षत्र बाग तयार केली। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्षवन मानला जातो। त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते। हा पिंपळ पार आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाक यांची पूजा करतो, म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत। म्हणून हा जो दगडी कट्टा बांधलेला त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला। जेव्हा हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। ही शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले। यामध्ये नंदनवन शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक। गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ तर गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत, त्याची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या। गुहेतून येताना थोडंसं वाकून यायचं आहे, थोडंसं वाकून या पुढे। हे कोकमचं झाड आहे। याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत तर कोकम आग तयार केले जाते। तसेच यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते। यांचा वापर कैलाची व सारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख झालाय की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली। दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याचे शुद्ध केले व 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात। कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो। त्या जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात। ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली। पूर्वी ती गणपतीच्या देवापर्यंत होती, काळाच्या ओघात नष्ट झाली। आज ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते। पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत। आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत। चला। हो हो, पूर्वी गणपतीच्या देवापर्यंत होती। 400 years old ये जो रोड दिख रहा है पाखाड़ी बोलते, उतना पुराना है इट सीम्स। हा वनवासी आहे। कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये
वनवासी लोक राहत असत. भिल्ल व कातकरी या जातींचा समावेश होता. यामधील कातकरी समाज इथे दाखवला झाडाच्या पाठीमागे आहे. The daily livelihood was hunting. वही दिखाया गया है. वाघाची गुहा, गाव शिकार. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतो. तसंच यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. स्पाइस कार्ड, तिरफळा म्हणून ते स्पाइस कार्ड. इथे माडीवाला दाखवलेला आहे, ताडी माडी काढणारा. वेलदोडा. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील जर 2 व्यक्तीचे भांडणे झाले तर सगळा गाव इथे एकत्र गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. तसंच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवा जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमगा हा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की त्यांचं एकमेकांकडे जाणे येणे असतं. या देवीचं नाव आहे वाघच. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. जेव्हा आम्ही देवळामध्ये जातो तेव्हा तिथले गुरव आहेत ते आमच्यासाठी गारणा म्हणतात. ते मी इथे चालू करणार आहे. तुम्ही फक्त हात जोडून उभं राहायचं आणि होय देवा महाराजा असं सगळेजण म्हणायचं आहे. जर वाजवणारे कसबे असतील तर ह्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज जात असेल. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूतं असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. इथे कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराश लोक जे स्वतःला चापकाने मारून घेतात. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. हा नाभिक आहे. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते व नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभरते. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. खेळ सोंगट्या खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवडे असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. ती उष्ण हवा त्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. सुपारी फोडतात ना त्याचं हे बघून घ्या. इथे लहान मुलाला पाठाच्या पाण्यावर खेळताना दाखवलेला आहे. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर व याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता. गावातील 12 बलुतेदार, राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्त्वाचं काम तो करीत असे.
त्याचं पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही इथे उभारलं. ही शेणाने सारळी टोपली दिसते, तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. हा कुंभार आहे. मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दापूर या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधून भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिक, मोती या सर्व वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असे. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही इथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवते. इथे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करताना आणि इथे गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करताना. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्या लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फाळ इत्यादी. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे. तेली त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाण याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जो उभे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे. ती फुलांची परडी आणि ही रोवळी आहे. हे स्वयंपाकघर. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती. आपल्या कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणामध्ये येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे होते. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही रॉड उलटसुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. खुलं फिश मार्केट आहे. फिश मार्केट कसे किलो आहे सुरमई? हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला. हे या मुलीचं घर आहे. पूर्वी कोकणातील मुलीचे लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत हा कासार त्यांना बांगड्या भाण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होते तेव्हा त्या मुलीचे वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्त अन्य कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासार 8 ते 10 वर्ष मुलींना क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोटाचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करीत असे. हा पाणवट आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यावेळी पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12 पाणी वाहत असे तिथे धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठाने नेले जात असे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी. तिथे अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले.
गावाभारे चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने पण अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी महालेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊ शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारा दर्शन दिले व त्यास सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. halfway. Go. हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या वाहनं, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घुंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशीचा मालक असे. हे खैराचं झाड आहे. ह्याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो जो पानामध्ये खातात तो. इथे कातभट्टी दाखवली आहे. ही कातभट्टी आहे. हे जे खैराचं झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापाने उकवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. हे मचाणे हे पूर्वी अशा प्रकारची मचाणे प्रमुख बंदरे व खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारायच्या. जाणार असेल तर एकाच वेळी तिघांनी जायचंय. चप्पल काढून जायचे. शूज असे तर चालतील. Getting scared? No, no. Wow. Look at this place. You can keep an eye over the entire forest. हो. चलो हम जा रहे हैं. ये क्या बोलते हैं इसको? ये ब्रिज कोकम है. एक इसको कोकम एक देश. बोलते हैं एक कोकम देश त्यांना. चल आगे. एक वेळेस केवळ एका व्यक्तीने जाओ. तू आगे जा थोड़ा. हाफ पे जा. चलो. चढ़ रहे ऊपर. ऊपर चढ़ रहे. तुला जायला मी सांगितलं ना. मी थांब बोललो तिथे. कोकम देश. ऊपर पहुंच गए ऑलमोस्ट. और इसकी खासियत देखो. यू कैन सी द एंटायर एरिया फ्रॉम वेयर यू हैव कम. ये वो बाहेर नको करू. येईल कोणतरी. ते बघ पूरा एरिया ऐसे दिखता है. तो तू जा. अभी नीचे उतर रहे हैं फ्रॉम दिस टावर. ऐसे स्लोपिंग है. ट्रेनिंग. क्या फन है. और ये लड़की नहीं है. गेटिंग डाउन अ स्लोप. बाय ग. नारळ किस्ता किस्ता तर ही लागली माहितीये. नाकातच घुसलं. नारळ किसायचं ते जाके खवली आम्हाला बहुत- होतं. हे 5:15 लास्ट हिंदी एंट्री डालो. घेतो. हे पासून चालू होईल. मैं कौन है? अनु. अरे डिश. ते फोटो. आदू असं हात असं. डिशू.
मीना स्टैंड पे लगा तू भी आ. ऑनलाइन गेम. What is it? खरीदी चल इस रहा है. सावंतवाड़ी टॉय शॉप है, वुडन टॉयज और बहुत कुछ है वुडन टॉयज ऐसे. चलो नीचे अगर ऑर्डर देते हैं तो दे कीप इट रेडी टिल यू रीच अ टॉप. पसीना पसीना हो गए. तू पूरा भीग गया, मैं भी भीग गई हूँ. बरं हे लागतं बाजूने. रिफ्रेशमेंट मच नीडेड. नीड मच नीड. ये कोकम पी रही है, मेरा है कैरी पने और अद्वैत मैंगो का पी रहा है. नीचे ही मिलता है ये रिफ्रेशमेंट. मोदक आया और चला गया. खा लिया इसने. और ये थाली पीठ विथ सोलकड़ी. आमरस पूरी और उकडीचा मोदक. इसको स्वीट क्रेविंग्स हो रहे सारे. अमरस पूरी खा रही है, मोदक खा रही है. खाली खाली कैसे है पता. मस्त. गरम है क्या. सारण. हे देखो काय ओले खोबऱ्याचं आणि गुळाचं. मस्त आहे. बॉर्डर ऑफ द विलेज. तो ये एंड है. इधर एक शंख. शंख का म्यूजियम भी है, पर वहाँ अंदर कैमरा अलाउड नहीं. आराम से देखिए. बहुत अच्छे अच्छे शंख है यहाँ पे. देख के आते थे वो. मैं बैठता इधर. बैठने को जगह है. ओके. दुखतोय का. ऐसे लग रहा था जैसे हम 100 साल पीछे चले गए हो. हर तरफ ट्रेडिशनल कोंकणी घर, पुराने टूल्स और लाइफ साइज मॉडल्स देखने को मिलते हैं. सबसे खास बात यह है कि सिर्फ म्यूजियम ही नहीं है ये, बल्कि एक कंप्लीट विलेज एक्सपीरियंस हो जाता है कोंकणी लाइफस्टाइल का. तो दोस्तों, ये था हमारे प्राचीन कोकण म्यूजियम का सफ़र. अगर आप गणपतिपुले या रत्नागिरी आते हैं तो इस जगह को अपनी आइटिनरी में ज़रूर शामिल करिए. अगर वीडियो पसंद आई हो तो लाइक, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा. मिलते हैं अगले व्लॉग में एक नए सफ़र और नए अनुभव के साथ. तब तक के लिए खुश रहिए, घूमते रहिए और अपनी संस्कृति से जुड़े रहिए. Thank you for watching our vlog and do spread the love, guys. कोकम पाहिजे. घे 2. 2 घेऊ. ह्याला काय पाहिजे तर पाहिजे. काही थंडगार कोकम द्या.